हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल. कल्याणमध्ये खूप सुंदर असं एक्झिबिशन भरलं होतं. कल्याण वेस्टला पार नाक्याला छान असं राजस्थान भवन आहे, तिथं हे एक्झिबिशन भरलं होतं. खूप सुंदर कलेक्शन होतं. मी फक्त बघायला गेले होते आणि आपल्या बायकांचं तुम्हाला माहिती आहे, आपण फक्त बघायला जात नाही असं म्हणतो, पण गेल्यावर थोडी तरी शॉपिंग करतोच. मी थोडी नाही, खूप शॉपिंग केली आहे बरं का. ती शॉपिंग तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा एक्झिबिशनला ना आधीमध्ये जायला पाहिजे. खरं तर खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. जेवढं शॉपमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही ना, तेवढं आपल्याला एक्झिबिशनमध्ये व्हरायटी पाहायला मिळतात आणि आपल्याला थोड्या आयडिया देखील येतात की साड्या कोणकोणत्या प्रकारच्या अजून आहेत आणि त्या अगदी ओरिजिनल म्हणजे कशा आहेत. सॉफ्ट कॉटन आहे, मलमल कॉटन आहे किंवा खादी कॉटन, त्या ओरिजिनल कशा असतात ते बघायला मिळतं. तर एक्झिबिशनमध्ये ना खरं तर जायला पाहिजे. तर मी खूप वर्षांनी असं एखाद्या एक्झिबिशनला म्हणजे गेली होते आणि खरं तर अजिबात राहिलं नाही. जे आवडलं ते घेतलं. तर तेच तुमच्यासोबत आज शेअर करते. मी काही साड्या घेतल्या आहेत, तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी साडी दाखवते. माझ्या हातामध्ये तुम्हाला बॅग दिसत आहेत, शॉपिंग बॅग्स आहेत आणि एवढी सारी शॉपिंग मी केलेली आहे आणि ही फक्त माझीच आहे बरं का. जान्हवीने देखील शॉपिंग केली आहे, तर तिने वेगळा शूट केला होता आणि तो मी ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. तर मुलींसाठी काय काय होतं ना ते देखील तुम्हाला मग त्यामध्ये पाहायला मिळेल. तर अशी सुंदर मी शॉपिंग केली आहे. जान्हवी स्वतः तिच्या वस्तू दाखवणार आहे की तिने काय काय घेतलंय, म्हणून हा स्पेशल ही क्लिप केलेली आहे. तर आता जान्हवी दाखवते तिने काय काय घेतलंय. ये इयरिंग्स है एंड ये नेकलेस है, ये सेट है, सिल्वर सेट है. ये मुझे अच्छा लगा इसलिए मैंने ये लिया. ये देख सकते हो आप लोग, बहुत प्यारा लग रहा है. एंड ये ब्रेसलेट है. ये ब्रेसलेट है, ये डेली यूज़ के लिए भी आप पहन सकते हो, ऐसा ब्रेसलेट है. तो ये भी मुझे काफ़ी अच्छा लगा. ये मैं आपको निकाल के बताती हूँ कैसा है. एकदम मस्त है ब्रेसलेट. एंड ये इयरिंग्स, ये आप देख सकते हो, ये कितने प्यारे इयरिंग्स. ये आत्या के चॉइस के लिए है मैंने, तो बहुत अच्छे हैं, तो मुझे भी अच्छे लगे. उन्होंने ही बताया कि ये देख कितने प्यारे हैं, तो मुझे भी अच्छे लगे. इसमें लोटस की डिज़ाइन है और मोती है, थोडं युनिक आहे ना. सुंदर असे इयरिंग्स आहेत हे. छान असं बघा, कमळाची कळी आहे याच्यात. एंड ये रिंग खरीदी है मैंने. ये रिंग बताओ. इसमें बो की डिज़ाइन है, टाई की डिज़ाइन है. मस्त सुंदर अशी डिज़ाइन है. पहन के बता. ऐसे है मस्त डिज़ाइन. ये हमारे जानू की शॉपिंग, ये जानू की शॉपिंग है. आते कि आप मैंने बाद में देखना, वो बहुत सारी है. आते कि बाद में देखना. चला यामध्ये काय काय आहे बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला मी साडी दाखवते. कलर बघा तुम्ही, याचा किती सुंदर आहे आणि असा कलर माझ्याकडे नव्हता. यामध्ये थोडासा डार्क शेडमध्ये आहे, थोडासा वेगळा येईल तो, पण ह्या शेडमध्ये अजिबात नव्हता. आणि ही थोडीशी वेगळी साडी आहे, म्हणजे कॉमन ज्या साडी आहे ना त्यापेक्षा थोडी वेगळी. कापड थोडासा मिक्स म्हणू शकतात तुम्ही. सिल्कमध्ये येईल, थोडा सिल्क आणि लिनेन वगैरे मिक्स असा हा कापड येईल. कापड मला सांगता येणार नाही आणि मी त्यांना विचारायला देखील विसरले. तर खूप सुंदर असा कापड देखील आहे आणि ही साडी चापून चोपून करून नेसली ना खूप सुंदर बसेल. आणि कलर तुम्ही बघू शकतात आणि त्यावर ना व्हाईट असे विवन वर्क आहे. हे विवन वर्क केलेलं आहे. तिथं जास्तीत जास्त साड्या ज्या होत्या ना त्या हँडमेड होत्या, म्हणजे हँड प्रिंटेड, हँड ब्लॉक प्रिंट होत्या किंवा मग हँड विवन होत्या, अशाच साड्या होत्या.
आणि एक्झिबिशनमध्ये मोस्टली तशाच साड्या असतात आणि मग थोड्याशा त्या कॉस्टली देखील असतात. पण लास्ट डे होता म्हणून थोडंसं मला डिस्काउंटमध्ये ह्या साड्या मिळाल्या आहेत. चला ओपन करते. तर हा साडीचा पदर आहे, बघू शकता. पूर्ण साडी विविंग वर्क केलेला आहे आणि ह्या ब्लाऊज पीसवर देखील केलेला आहे. जवळून दाखवते. छान अशा बुट्ट्या आहेत आणि हे विविंग वर्क केलेलं आहे, बघू शकता पाठीमागे. इथून आपल्या साडीला सुरुवात होते. एवढा पोर्शन थोडासा प्लेन आहे आणि इथून वर्क सुरू होते. पूर्ण साडीला अशा प्रकारचे व्हाईट विविंग वर्क केलेलं आहे, व्हाईट धाग्यामध्ये, आणि अगदी क्लीन वर्क आहे. ट्यूबलाइट जरी सुरू असला ना तरी बाहेरचा उजेड येतोय. तर अगदी नॅचरल म्हणजे उजेडात मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर कलर आहे आणि किती सुंदर हे वर्क केलेलं आहे त्यावर. ही अशी पूर्ण खालपर्यंत आहे. आणि हा आहे पदर. पदराला जास्तीचं वर्क आहे. असे छान असे पानांची हे डिझाईन आहे. खूप सुंदर कलर आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे. कॉस्ट तर खूप सांगितली होती, पण मी थोडंसं म्हणजे बार्गेनिंग वगैरे केली तर मला 800ला ही साडी पडली आहे. आपल्या सगळ्या बायकांना वाटतं की सगळ्याच प्रकारची साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये असायला पाहिजे. अगदी कुठलाही प्रकार असो, एक तरी पीस आपल्या म्हणजे ते कपाटामध्ये असायला पाहिजे. तसं मला वाटत होतं की आता माझ्याकडे फक्त कलमकारी नाहीये, तर म्हटलं कलमकारी मला घ्यायची होती. आणि तिथे एका स्टॉलवर मला ही कलमकारी साडी दिसली. त्याच्यामध्ये बरेचसे प्रिंट आणि बरेचसे कलर देखील होते. तर मी एक साडी घेतली आहे, ते तुम्हाला दाखवते. तर ही आहे कलमकारी साडी, कॉटनमध्ये आहे. कलमकारी मोस्टली ना ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका छान नेसतात, म्हणजे कॉटन आहे, चापून चुपून बसते, त्यांना कम्फर्टेबल देखील असतं. पण आता असं वाटतं ना की आपण देखील अशा साड्या नेसाव्या. असं जरुरी नाही की ऑफिसमध्ये जाणाऱ्याच मैत्रिणी नेसतील, आपण देखील नेसायला पाहिजे. तर अशी एक साडी मला पाहिजे होती, तर ही कलमकारी साडी मी घेतली आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या ओपन वगैरे करून त्याचा पदर कसा आहे आणि साडीचा जो आतला भाग आहे तो देखील दाखवला होता. त्या स्टॉलवाल्या ताईंनी दाखवलं होतं खरं तर आता मी पूर्ण ओपन करत नाही आहे, कारण की जी घडी मोडली ना मग परत करण्यासाठी मला त्रास होईल. आणि कॉटन आहे, खूप छान अशी घडी झालेली आहे, म्हणून आता मोडायची इच्छा नाही होते. तर तुम्हाला मी तर दाखवते. तर ही पूर्ण आतमध्ये अशी आहे. छान अशा वेल बुट्टी आहे, त्यावर सुंदर प्रिंट आहे. कलर थोडासा ना आपण म्हणतो ना विटकुरी कलर आहे, तसा हा कलर आहे. हा असा छान मोठ्या पानांचा ना हा पदर येईल. मोठी प्रिंट जिथं आहे ना तिथं हा पदर येईल. सुंदर पदर आहे. हा बघा, हा पदर आहे. साडीमधून पेपर निघून पडला. आता मला ही घडी परत घालावीच लागेल. तर छान अशी प्रिंट आहे यावर पदरावर. आणि आतमध्ये अशी येणार. त्याचं ब्लाऊज पीस दाखवते. याचं ब्लाऊज येणार. ब्लाऊज मी शिवले की नाही माहीत नाही, कारण की असं प्लेन ब्लाऊज आपल्याकडे खूप असतात. तर त्यापैकीच एक घालेल, किंवा मग ब्लॅक ब्लाऊज देखील यावरती येऊ शकतं. तर कदाचित नाही शिवणार, पण कॉटन आहे तर शिवू शकते. तर सुंदर आहे अशी ही साडी. तर एक तरी कलमकारी आपल्याला पाहिजे. आणि 40+ किंवा 50+ मैत्रिणी ज्या असतात ना, ज्या आता
माझ्यासारख्या साड्यांमध्ये कम्फर्ट म्हणजे त्यांना अजिबात नसतो आता, तर त्यांच्यासाठी ही साडी उत्तम आहे. अशा साड्या आपल्याला वेअर करायला आता हल्ली खूप आवडतात. तर म्हणून म्हटलं मला सुद्धा अशी कॉटनची छान अशी मऊसूत साडी पाहिजे होती, तर ही कलमकारी साडी मी घेतली आहे. साड्यांची शॉपिंग केली मी. ह्या 2 साड्या घेतल्या आहे, पण एक ड्रेस देखील सुद्धा घेतला आहे. कुर्ता सेट घेतला आहे मी. सुंदर असा हा कुर्ता सेट घेतला आहे. स्काय ब्ल्यू कलर आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हता, म्हणून मग माझी खूप इच्छा झाली याला बघितलं. आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, ह्या ड्रेसला मी जास्त आलटून पालटून बघत होते. तर असा हा ड्रेस घेतला आहे. अजून वेअर करून नाही बघितला आहे, पण त्यांना मी सांगितलं की जर नाही झालं तर काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला आम्ही एक्सचेंज करून देऊ. तर खूप सुंदर असा हा कलर आहे, स्काय ब्ल्यू. आणि हो, जी आता मी कलमकारी साडी सांगितली ना, तर ती त्यांचा इन्स्टा पेज देखील आहे, ऋतुजा सारीज म्हणून. तर तुम्ही इन्स्टा यूज करत असाल आणि तुम्हाला जर ती कलमकारी साडी आवडली असेल ना, तुम्ही तिथून मागवू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. हा कुर्ता सेट आहे, कुर्ती दाखवते. सुंदर कुर्ती आहे, वी नेक डिझाईन आहे. जशी मी आता वेअर केली आहे ना तशीच ही पण आहे, वी नेक आहे यावर. आणि जेव्हा माझ्यासारखे तुम्ही छान अशी चबी असाल ना, तर तुम्हाला वी नेकच घ्यायला पाहिजे. हा खूप छान असतो. 3/4 अस्तीन आहे, प्युअर कॉटन आहे हा देखील, आणि हे प्रिंट केलेली आहे. छान 3/4 अस्तीन आहे आणि यावर देखील ना अशी लेस लावलेली आहे आणि ही प्रिंट आहे. सुंदर असा नेक आहे, ज्यावर असं लेस डिझाईन आहे. हा त्याच्यावरचा पैजामा, पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट आहे, पण कम्फर्टेबल आहे. खूप छान आहे. कॉटन, अगदी प्युअर कॉटन आहे. खूप मस्त आहे, कम्फर्टेबल आहे आणि माझ्या साईजला छान असं म्हणजे मिळालेलं आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये देखील अवेलेबल होते तिथं. सुंदर असा हा कुर्ता सेट आहे. त्यांच्याकडे कुर्त्या देखील खूप सुंदर होत्या, पण मी खूप कंट्रोल केलं स्वतःवर. सुंदर असा हा ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. साड्या घेतल्या, एक कुर्ता सेट देखील घेतला. तर म्हटलं चला घरात घालण्यासाठी देखील मी गाऊन बघितला, कारण ते एकच स्टॉल होतं तिथं ना गाऊन मिळत होते, मॅक्सी मिळत होती. तर मला खूप आवडलं तिथं, ते कलेक्शन देखील खूप छान होतं. तर म्हटलं चला एक आपण तेही घेऊ. आणि हो, जी कलमकारी आहे ना ती देखील मी 1000 रुपयाला घेतलेली आहे. आणि जो कुर्ता सेट आहे तो फक्त 500 रुपयाला घेतलेला आहे. 500 रुपयाला एवढा सुंदर आणि छान कॉटनचा कुर्ता सेट खरं तर मिळणं मुश्किल आहे. आणि जर मिळाला तरी कापडाची म्हणजे काही गॅरंटी नाही, पण तिथं आहे, खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला पर्सनली म्हणजे दाखवलं आहे, तर छानच आहे मटेरियल. आणि हे आहे मॅक्सी गाऊन, जे आपल्या घरात जे राहतात आम्ही हाऊसवाईफ, त्यांचं हे कम्फर्ट झोन आहे आमचा. ह्या कपड्याशिवाय आम्हाला दुसरे कुठलेच कपडे आवडत नाही, जरी कितीही घेऊ दे. हे आम्ही नक्कीच घेणार आणि हेच घालणार जास्तीत जास्त. छान असा हा गाऊन घेतलेला आहे मी. यावर देखील छान प्रिंट आहे. याचा नेक खूप भारी आहे, माझा नेक खूप आवडला. कारण मी ना घरात घालायचे जे गाऊन आहेत ते खूप सिंपल घेते. तर खरं तर पहिल्यांदा एवढा डिझाईनचा मी असा घेतला आहे, म्हणजे एवढा बघू शकता त्याच्या नेकला किती सुंदर डिझाईन आहे. कपड्यांची शॉपिंग झाली खूप सारे, म्हणजे असं वाटत होतं ना गेल्यावर
काय घ्यायचं आणि काय नाही, पण जे काही आवडलं, खास आवडलं ते मी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी अजून एक गोष्ट मला आवडली, एक मी फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे. आता मी फ्रंट कॅमेराने शूट करते म्हणून तुम्हाला थोडंसं ते असं उलटे अक्षर दिसतील, म्हणजे कॅमेरा बॅक करून तुम्हाला दाखवेल. तर हे लिहिलं आहे आईचं स्वयंपाकघर. असे फ्रीज मॅग्नेट आहे. स्टॉल खाण्यापिण्याचे देखील होते, तर तिथून मी 2 आयटम खाण्याचे देखील घेतले आहेत, की घरचे लोक नाराज व्हायला नको की तू तुझ्यासाठी शॉपिंग करून आली आणि आमच्यासाठी काहीच नाही आणलं. तर म्हणतात चला ते खाण्याचं देखील मी घेऊन आली आहे. खाण्यासाठी मी हे घेऊन आली होते, अगदी डबा भरलेला होता, पण आता तो म्हणजे अर्ध्याहून जास्त रिकामा झाला आहे. हे मिक्स हे आहेत चिप्स म्हणू शकतो आपण, जसे बनाना चिप्स येतात ना तसे चिप्स आहेत हे, पण हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि खूप टेस्टी आहेत. मुख्य म्हणजे फ्राईड नाही आहे, हे रोस्ट केलेले आहेत आणि खूप छान टेस्टी होते, अगदी जसे आपले वेपर्स लागतात तसे, आणि छान असे रोस्ट केलेले आहेत. म्हणजे आपल्याला बघा बरेच जण डाएट वगैरे करतात तर फ्राईड गोष्टी ते खात नाही, अवॉइड करतात, तर त्यांनी हे रोस्ट केलेले म्हणजे खाल्ले तरी चालतं. तर छान छान असे होते बघा. बीट्सचा होता, पालक होता, त्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यामध्ये मिक्स आहे, तर मला सांगता येणार नाही, पण त्यांनी बरेचसे असे हे मिक्स केलेले होते. तर हा मिक्सवाला घेतला. व्हरायटी खूप होती पण मी हा मिक्सवाला घेतला. आणि एक आम पन्नाचं मी हे पॅकेट घेतलं होतं. ही पावडर आहे, ड्राय पावडर. आपल्याला पन्ना जर करायचं असेल ना तर फक्त पाण्यामध्ये मिक्स करायची आणि प्यायचं. तर ही खाण्याची सुद्धा मी अशी शॉपिंग केली होती. ही होती माझी एक्झिबिशनमधून केलेली शॉपिंग. शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईकसुद्धा करा आजच्या ब्लॉगला जर आवडला असेल तर, आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.